नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षा 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्नांचं। आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, परिणामकारक अध्ययनपणासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्ये आहे। पर्याय: परिणामकारक संप्रेषण कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती, विद्यार्थ्यांप्रती समभावनात्मक अभिरुची, उच्च शैक्षणिक संपादन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांप्रती सहानुभूती। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय आहे: प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात, मुलांपेक्षा मुली अधिक चांगले शिकतात, प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले शिकतात, बुद्धिमान व्यक्तींपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बुद्धिमान व्यक्तींपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात। प्रश्न क्रमांक 3, चांगले धारणेची खात्री खालीलप्रमाणे कशामुळे देता येते? पर्याय: शिक्षकाचा दृकसाधनांचा वापर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, सुसंबद्ध उदाहरणाचा वापर, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती। प्रश्न क्रमांक 4, अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता? पर्याय: अध्ययनकर्त्याचे मन हे रिकामे भांडे आहे व शिक्षक त्यात ज्ञान भरतो। प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो। अध्ययनकर्ता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो। अध्यापन चित्तकाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अध्यापन चित्तकाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन। प्रश्न 5, सर्जनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा? पर्याय: विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवरपॉईंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते, विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारा अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितली जाते, विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांचे निराकरणास संगणक वापरण्यास सांगितले जाते, आणि शेवटचं डी, विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांचे निराकरणास संगणक वापरण्यास सांगितले जाते। प्रश्न क्रमांक 6, प्रकल्प प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे यांचा समावेश करण्याचा मुख्य उद्देश कोणता? पर्याय आहेत: विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, विद्यार्थ्यांच्या अशैक्षणिक म्हणजे नॉन अकॅडमिक गुणवैशिष्ट्यांचे मूल्यमापन करणे, मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वंकष करणे, विद्यार्थ्यास स्व-अध्ययन कौशल्य विकसित करणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विद्यार्थ्यास स्व-अध्ययन कौशल्य विकसित करणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, संशोधन म्हणजे? पर्याय: नेहमीची क्रिया, वार्षिक क्रिया, नैमित्तिक क्रिया, सत्यशोधन क्रिया। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सत्यशोधन क्रिया। प्रश्न क्रमांक 8, संशोधनात्मक प्रश्न कशा संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो? पर्याय आहे: सेवा पुरवठा म्हणजे लॉजिस्टिक्स, संशोधन परिकल्पना, परिवर्त्य म्हणजे व्हेरिएबल्स। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, परिकल्पना। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म म्हणजे? पर्याय: दैवी अधिकार, स्वयंसुधारणा, गूढ भविष्यवाणी, आध्यात्मिक प्रगतीकरण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वयंसुधारणा। प्रश्न क्रमांक 10, संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यांमध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे? पर्याय: जवळीक, अनौपचारिक, एकतानता, संबंध। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संबंध। तर ही होती MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट परीक्षेबद्दल 2 नोव्हेंबर 2011 रोजी झालेले पेपर 1 मधील प्रश्न। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।